नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी विषय आहे गणित, यामधील आपण स्थानिक किंमत, दर्शनी किंमत आणि विस्तारित मांडणी या घटकावरील स्वाध्याय 3.1 आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत। बघा, याच्यामध्ये एकूण 10 प्रश्न आहेत। पहिले 5 प्रश्न आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेतलेले आहेत, त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आता आपण पुढचे प्रश्न सोडवून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। अद्यापही आपण जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आपल्या जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना शेअर करा। बघा, इथे आपल्याला 6वा प्रश्न असा दिला आहे, 39,564 या संख्येतील सर्व अंकांच्या दर्शनी किमतींची बेरीज किती असेल। आता सर्व अंकांच्या दर्शनी किमतींची बेरीज विचारले। मग बघा, दर्शनी किंमत म्हणजे काय, बघा मी तो अंक इथे लिहून घेते। 39,564 ही संख्या आहे। मग दर्शनी किंमत, आता बघा 3ची दर्शनी किंमत किती आहे, 3च आहे। 9 जरी हजाराच्या घरात असला तर 9ची दर्शनी किंमत किती आहे, 9च आहे। 5 शतक असले तरी दर्शनी किंमत 5च। 6 दशक असले तरी 6ची दर्शनी किंमत 6च। 4 एककाच्या घरात असला तरी त्याची दर्शनी किंमत 4च। म्हणजे आपल्या काय लक्षात आलं की दर्शनी किंमत म्हणजे काय, जी संख्या जो अंक आहे तो आहे तसाच लिहायचा, त्याच्यामध्ये काही फरक करायचा नाही आहे। आता यांची बेरीज करायची आहे। मग बघा, 3 आणि 9 12, 12 आणि 5 17, 17 आणि 6 23, 23 आणि हे 4 27। मग बेरीज किती आली, 27। उत्तर किती आलं, 27। मग बघा, आता इथे तुम्हाला खूप सारे वेगवेगळे पर्याय दिलेत, पण यातलं योग्य उत्तर आहे 27। म्हणून इथे आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 27। 7वा प्रश्न बघा, 17,500 या संख्येतील शतकस्थानी असणाऱ्या अंकांची स्थानिक किंमत पुढीलपैकी कोणती असेल। आता हा प्रश्न सोडवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला आधी काय आलं पाहिजे, तर अक्षरात दिलेली संख्या आधी आपल्याला अंकामध्ये व्यवस्थित लिहिता आली पाहिजे। मग इथे काय दिले, 17,500। मग आपल्याला माहिती आहे हजाराचा पाऊण भाग म्हणजे किती, 750 आणि 17.5 म्हणजे 17ला पावभाग कमी आहे म्हणजे 16 पूर्ण आहे की नाही, म्हणजे 16,750 हे आपण या पद्धतीनं काय करायचे, लिहायचे। आता बघा काय सांगितलंय, ही संख्या लिहिली आपण। या संख्येतील शतकस्थानी असणाऱ्या अंकांची स्थानिक किंमत पुढीलपैकी कोणती असेल। शतकस्थानी, मग बघा हे एककाचं घर, दशक आणि हे शतक। मग शतकस्थानी असणाऱ्या अंकांची स्थानिक किंमत विचारले, मग हे शतकाचं घर आहे, मग 7 शतक म्हणजेच किती, 700। मग बघा बरं, पर्याय क्रमांक 1 मध्ये 700 आहे, मग योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। पुढचा 8वा प्रश्न बघा, 8 दशहजार, 11,000, 75 शतक, 8 एकक असणारी संख्या पुढीलपैकी कोणती आहे। लगेच मुलं काय करतात, एकक, दशक, शतक, हजार, दशहजार अशी घरं आखतात। 8 दशहजार आहे, 8 दशहजारच्या घरात म्हणतात। 11,000 आहे तर 11 हजारांमध्ये म्हणतात। पण मला सांगा, 11,000 आहे, 2 अंकी संख्या आहे, मग हजारच्या घरामध्ये 11 ही 2 अंकी संख्या मांडता येईल का, नाही येणार। मग इथे काय करायचं आहे, असा जर प्रश्न आला तर पद्धत कशी आहे सोडवायची, 8 दशहजार। मग बघा हे 8 आहेत, आता दशहजार विचारले, मग बघा एकक, दशक, शतक, हजार, दशहजार म्हणजे किती, 5 अंकी संख्या झाली। मग 8 ही एक अंक गेले, उरले किती, 4। मग इथे काय द्यायचे, 0 द्यायचे। बघा एकक, दशक, शतक, हजार हे दशहजार बरोबर 8 दशहजाराच्या घरात लिहिले। आता 11,000 एकक, बघा इथे लिहून घेते मी, एकक, दशक, शतक आणि हे हजार। आता हजाराच्या घरामध्ये 11 आहेत, मग बघा इथे 11 पूर्ण बसतात का नाही, मग इथे काय करायचं, हे असं लिहायचं 11 आणि हे पुढे काय, काही नाही म्हणजे 3 शून्य, 11,000 बरोबर संख्या झाली। 75 शतक, आता शतकाचं घर आहे पण बघा त्याच्या आधीपासून असं लिहायचं। बघा हे 75 बरोबर शेवटचा अंक शतकामध्ये आला आहे, मग हे या पद्धतीने 75 शतक, इथे काही नाही म्हणजे 0। 8 एकक,
8 एकक आहे म्हणजे एककाच्या घरात, आणि या सगळ्यांची काय करायची आहे, बेरीज करायची आहे. 0 आणि 8 यांची बेरीज केली, 8 आलं. शून्यांची बेरीज 0, 0 अधिक 5 5, 7 आणि 1 8, 8 आणि 0 8च, 8 आणि 1 9. मग बघा बरं, आता ही संख्या कोणती झाली संख्या, 98,508. मग पर्यायामध्ये 98,508 पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे, म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघा, 30,458 या संख्येतील 4 या अंकाची स्थानिक किंमत 8 या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे. बघा संख्या लिहून घेऊया. 30,458 ही काय आहे, संख्या आहे. 4 या अंकाची स्थानिक किंमत 8 या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे असं विचारले आपल्याला, आहे की नाही. कुणाची विचारले, 4 या अंकाची स्थानिक किंमत. मग 4 शतकाच्या घरात आहे, मग 4ची स्थानिक किंमत किती, 400. आणि 8 एककाच्या घरात आहे, म्हणजे मग ह्या 8ची स्थानिक किंमत किती, 8च झाली. आता विचारले काय बघा, हे खूप महत्त्वाचं आहे. 4 या अंकाची स्थानिक किंमत 8 या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे, म्हणजे आपल्याला ह्या 4ची किंमत काढायची आहे. मग ह्याची किती आहे, 400, आणि ह्याची किती आहे, 8 एककच आहे. पट म्हटलं की काय करायचो आपण, गुणाकार किंवा भागाकार. म्हणजे 8च्या किती पट 40 आहेत, तर आपल्याला माहिती आहे 8 पंचे 40. वजाबाकी केली, बाकी आली 0, वरून हा 0 आपण खाली घेतला, 8 0 0. वजाबाकी केली, बाकी आली 0, उत्तर किती आलं, 50. म्हणजे 400 ही संख्या 8च्या 50 पट आहे. मग बघा 50 पट कुठे आहे, पर्याय क्रमांक 3 मध्ये. म्हणून मग या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3. 10वा प्रश्न बघा, एका 5 अंकी संख्येत अ ब क ड ई हे अंक अनुक्रमे दशहजार, हजार, शतक, दशक आणि एकक स्थानी आहेत, तर त्यांच्या स्थानिक किमतींची बेरीज किती होईल. आता बघा या पद्धतीने पाहिजे. आता हे 10,000, बघा इथे मी घरं लिहिते असे, एककाचं घर, दशकाचं घर, हे शतकाचं घर, हजार, आणि हे 10,000. आता बघा अ म्हणजे काय आहे, अबकडं सांगितलं आहे ना. मग बघा सगळीकडे अ ब कडच आहे, बरोबर आहे. अ ब कड ई तेच आहेत बरं. आता बघा 10,000 म्हणजे किती, बघा हा इथे जर इथे आपण 1 लिहिला तर 1 वर किती संख्या राहतात, 1 2 3 4, म्हणजे इथे 1 वर किती, 4 शून्य. मग बघा इथे पण 4 शून्य आहेत, इथे पण 4 शून्य आहेत, इथे पण 4 शून्य आहेत, म्हणजे दुसरा पर्याय येणार नाही. दुसरा पर्याय काय करायचा, कट करून टाकायचा. ठीक आहे. आता 1000 म्हणजे बचं बघा, 1000च्या पुढे किती संख्या आहेत, 1 2 3 घरं आहेत, म्हणजे 3 संख्या, म्हणजे 1 वर 3 शून्य. मग बघा इथे 2 शून्य आहेत, मग हा तिसरा पर्याय सुद्धा काय झाला, कट झाला. आता बघा 1000 ब आणि ते 1000 ब. आता 1 किंवा 4 यापैकी एक आपलं उत्तर आहे. आता शतकामध्ये बघा, शतक म्हणजे किती, पुढे किती घरं आहेत, 1 2, म्हणजे शतक म्हणजे 1 वर 2 संख्या, मग इथे 3 आहेत, म्हणजे चौथा पण पर्याय काय झाला, कट झाला. मग इथे बघा 2 शून्य म्हणजे 100 क, बरोबर आहे. आणि बघा दशक म्हणजे 10 10 ड, आणि एकक म्हणजे आहे तीच एक संख्या ई. बघा म्हणून मी इथे योग्य उत्तर काय, पर्याय क्रमांक 1. बघा या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये स्वाध्याय 3.1 स्पष्टीकरणाचे सोडवून घेतलेलं आहे. आशा करते आपण सर्वांना व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन घटकाचे. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.